गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कंचन पाटील KP ब्लॉग. तर आता मी रेडी झाली आहे आणि मला श्रुतीच्या आईने म्हटलं की आपण दीक्षाभूमी फिरून येऊ. तर दीक्षाभूमीला मी कधी नाही म्हणू शकत, तर मी पण रेडी झाली. आणि हे आहे श्रुतीची मम्मी. तर आणि हा आहे आमचा टिटू. मी म्हटलं टिटूला पण घेऊन चला. टिटू चालते ना? टिटू बघा तोय हो म्हणत आहे. मी म्हटलं याला छान छान टी शर्ट घालून द्या आणि याला पण घेऊन चलो आपण. येतं ना टिटू? तू येतं ना? तू एका येत नाही म्हणते. टिटू आम्हाला सोडायला येत आहे आता, है ना टिटू? चल सोडायला आम्हाला. चला मॅडम बसा. इकडनं लॉक ओपन नाही आहे. तर ही आहे दीक्षाभूमी. दीक्षाभूमी सर्वांना माहीतच आहे, नागपूर येथे स्थित आहे. आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. दीक्षाभूमी उभारण्याच्या मागे एक आणखी छोटीशी स्टोरी आहे, जी म्हणजे बाबासाहेब आणि रमाईची. रमाई विठ्ठलाची खूप मोठी भक्त होती आणि तिला पंढरपूर जाण्याची खूप इच्छा होती. पण तेव्हा बाबासाहेबांनी म्हटले, ज्या मंदिरात आपल्याला जायची परवानगी नाही तर त्या मंदिरात आपण का जावं. यावर बाबासाहेब बोलले की मी तुझ्यासाठी एक असं पंढरपूर निर्माण करेन जिथं कुठल्याही प्रकारच्या धर्माच्या लोकांना तिथे येता येईल, निवांत बसता येईल आणि जिथे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड पूजा हे केलं जाणार नाही. तर ही आहे ते पंढरपूर म्हणजेच दीक्षाभूमी. काय नाव होतं कुत्र्याचं? टॉबी. दीक्षाभूमीवर कितीहीदा जा पण तरी तुम्हाला तितकंच शांती आणि तितकंच सुकून मिळते. आणि त्या बाबासाहेबांचे हे रिअल जे फोटोज आहे हे बघून तर मनाला इतकं संतुष्टी मिळते की या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय करून गेले. या व्यक्तीमुळे आपण आज जगत आहोत, शिकत आहोत. यांचे उपकार आपण फेडूच शकत नाही. आज गर्दी नाही आहे ना, तर आम्हाला निवांत बसायला भेटलं. चांगलं वाटलं. शांततेत दर्शन झालं आज आमचं. हा तेच नेहमी येतं सांगतो शांततेत नसेल होत आहे ना. नाही असं उभंही नाही राहायला मिळेल तेव्हा. आज छान शांततेत. चला चांगलं. मस्त. वॉलपेपर घेतले, पुस्तक घेतले 2. ते माझ्या भावाला वाचायचं होतं ना, सावित्री रमाबाईवर लिहिणार होता. म्हटलं पुस्तक घेऊन घ्यावं, काही कामात येईल त्याच्या. दीक्षाभूमी आमची फिरून झाली आहे. तर हा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.